हॅलो, हाय, नमस्कार. माझ्या सर्व गोड ताईंचं माझ्या आणखी एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. तर श्री स्वामी समर्थ. तर कालचा व्हिडिओ आहे हा शुक्रवारचा. तर शुक्रवारची क्लिप आहे थोडी. तर येथे श्रेया शाळेतून आल्यानंतर मग तिला जेवायला द्यायचं होतं. तर मग जेवणामध्ये लेकरं शाळेतून आले की त्यांना भाजी पोळी नको असते. तर मग तिला वाटाण्याच्या शेंगा आहेत तर त्या भाजून दिल्या. आणि नंतर मग गावाकडून आम्ही रविवारी शेंगा आणल्या होत्या तुरीच्या. तर त्या आमच्या तशाच राहिलेल्या होत्या फ्रीजमध्ये उकडायच्या. तर मग त्या पण रात्रीनंतर मग 5-6 वाजता उकडून घेतल्या मी, 6 वाजता. आणि मग रात्री जेवणाच्या अगोदर खाल्ल्या आम्ही त्या. तर छान असं एक तांब्या पाणी टाकलं आणि मीठ टाकलं आणि शेंगा उकडायला टाकल्या. तर छान अशा शेंगा उकडून झाल्या आणि त्यानंतर खाल्ल्या. खूपच चविष्ट लागतात तुरीच्या शेंगा मीठ टाकून उकडल्यानंतर. आणि मग आज हा सकाळचा व्हिडिओ आहे. तर इथे गरम पाणी केलं मी पिण्यासाठी. तर थोडं कोमट केलं, जास्त गरम ही नाही आणि जास्त थंड पण नाही, थोडं मध्यम करायचं आहे. सकाळी सकाळी चहाच्या अगोदर पित असते मी. तर त्यानंतर मग चहा ठेवला मी. तर 15-20 मिनटाचं अंतर पाहिजे चहामध्ये आणि पाणी पिण्यामध्ये. तर पाणी पिल्यानंतर 15-20 मिनटं थांबायचं आहे आणि त्यानंतर मग चहा पित असते मी. तर इथे चहा ठेवला. तर हिवाळा म्हटलं तर चहा पाहिजेतच. तर इथे चहा घेतला मी. आणि श्रेयाचे पप्पा झोपलेलेच होते, कारण श्रेयाला आज जायचं होतं. म्हणजे शनिवार होता तरी पण त्यांना सावित्रीबाई फुलेची जयंती होती. तर मग लेझिम खेळायची होती शाळेमध्ये. तर 10-10:30 वाजता शाळेमध्ये बोलावलं होतं त्यांना, लुगडं नेसून बोलावलं होतं. तर श्रेया म्हणजे उशिराच उठली ती, 8-8:30ला उठली. आणि त्यानंतर मग तिची आंघोळ आणि तिचा डब्बा बनवला आणि नंतर मग लुगडं नेसून ती शाळेत गेली. तर इथे माझा ते झोपेलच असतात दोघं बापलेकर. तर माझा इथे चहा पिणं होतो आणि त्यानंतर मग ते उठतात दोघंजणं. तर एका हातामध्ये मोबाईल असल्यामुळे चहाचा थोडा माझ्याकडून सांडला गेला. तर त्यानंतर मग निवांत माझी दररोजची जागा आहे त्या ठिकाणी मी बसून चहा पित असते. तर दोन्ही म्हणजे दरवाजाच्या मध्ये. आणि श्रेया झोपलेलीच होती इथे. आणि चहा घेतल्यानंतर मग मी तिला उठवलं. तर इथं मला आज करडीची भाजी बनवायची होती. काल धुवून ठेवलेली होती, तर कालच बनवायची होती. पण काल मग दुसरीच भाजी बनवली. तर मग करडीची भाजी आता आज बनवली. तर मी शेंगदाण्याचा कुट्टा हा कालच करून ठेवलेला होता. आणि इथे लसूणचा कुटला मी. छान असं गावरान लसूण आणि भाजी होती ती चिरून घेतली बारीक. आणि कढईमध्ये तेल टाकलं. गरम झाल्यानंतर मग त्यामध्ये मोहरी टाकली. छान अशी मोहरी तडतडल्यानंतर मग मी जी चिरलेली भाजी होती ती म्हणजे चिरलेली भाजी होती ती यामध्ये टाकून दिली. तर ह्यावेळेस मी वाफवली नाही भाजी, धुवून स्वच्छ करून चिरली आणि तीच शिजायला टाकली बारीक करून. तर अगोदर मी एकदा एका व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की मी भाजी अगोदर वाफवून घेतली आणि नंतर मग कढईमध्ये शिजवण्यासाठी टाकली. म्हणजे जिरं, मोहरी आणि लसूण टाकला आणि त्यानंतर भाजी टाकून दिली होती. पण वाफवलेलीच भाजी छान लागते माझ्या म्हणजे याच्यामध्ये. पण कोणी म्हणते जीवनसत्व कमी होते वाफवल्यानंतर. म्हणजे भाजी पाण्यामध्ये वाफवल्यानंतर पाण्यातच जीवनसत्व निघून जातं. तर त्यामुळे ह्यावेळेस मग मी कच्चीच भाजी अशी चिरून टाकली शिजायला. तर या भाजीपेक्षा ती भाजी चवीला छान लागते वाफवलेली. तर इथे भाजी मी म्हणजे टाकून घेतली आणि थोडीशी शिजत आल्यानंतर मग शेंगदाण्याचा कूट टाकला. कारण कूट भाजलेला असतो, तर मग त्याला एवढं काही म्हणजे करायची गरज नसते. तर मग मी भाजी शिजत आल्यानंतर मग
शेंगदाण्याचा कूट असतो तो टाकून दिला. तर छान अशी भाजी तयार करून झाली आणि त्याला डब्यामध्ये द्यायची होती. तर मग एक पोळी आणि भाजी दिली आणि एक पोळी तिने घरी खाल्ली. तर त्यानंतर मग असं छानसा मेकअप करून दिला. तर मेकअप केला, छान असं लुगडं नेसवलं, पण घाई गडबडीत मग मी म्हणजे फोटो व्हिडिओ काढायची विसरले. तर आता तिच्या पप्पाला सांगितलं होतं मी की काढा तुम्ही शाळेत गेल्यानंतर, तिला नेऊन घातल्यानंतर. तर आता जर काढले असते तर मग मी उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला म्हणजे नक्की व्हिडिओमध्ये टाकेल. तर कशी वाटली माझी करडीची भाजी ती मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि माझ्या म्हणजे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि इथे अशी भाजी तयार झाली आणि मी जेवायला घेतलं. तर त्यानंतर मग जे काल कट केलेलं ब्लाऊज ते मी आज आता शिवायला घेतलं. आता कंप्लीट झालं की मग मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेलच. तर भेटूया. बाय बाय. टेक केअर.